नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता काय झालंय याच्याबरोबर इन्सिक्युरिटी म्हणजे आपल्याला कोणच आपल्याला आता वाचवू शकणार नाही. धंद्यामध्ये आता आपण बुडणार. ही जी एक इन्सिक्युरिटीची भावना लोकांमध्ये प्रचंड तयार झालेली आहे. आता आपल्याला कोणी आधार देऊ शकणार नाही. आता आपले पैसे संपून जाणार. सुसायडल थॉट्सच्या बाबतीमध्ये मी बोललो. फायनान्शियल लॉसेस, आर्थिक संकट आपल्यावर मोठं येणार. आर्थिक संकट संपूर्ण जगावर आहे, अनेक व्यावसायिकांवर आहे. त्याच्यावर त्या विचारानं आत्महत्या करणं किंवा त्या विचारानं अन्न पाणी वर्ज्य करणं हा त्याच्यावर पर्याय नव्हे. किंवा त्याच्यामुळे तुम्हाला इतर कदाचित हृदयरोग जोडू शकतो, कदाचित डायबिटीस प्रेसिपिटेट होऊ शकतो, इतर आजारांना तुम्ही आमंत्रण द्याल ह्या फायनान्शियल लॉसेसमुळं. त्यामुळे आर्थिक नुकसान सगळ्यांचंच होतंय, तर त्याला घाबरून जायचं कारण नाही. अजिबात खचून जाऊ नका. ओसीडीज, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये सतत हात धुणे, आंघोळ सुद्धा दिवसात 4 वेळा करणे, चोळून आंघोळ करणे, एक अख्खी वडी दिवसाला साबणाची वापरणारे लोक दिसतात. ह्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, याच्या प्रमाणामध्ये सुद्धा आता वाढ झालेली दिसते. हेल्प सिकिंगनेस आपल्याकडे कमी आहे. हेल्प सिकिंग म्हणजे लोकांना मदत मागायला लाज वाटते. खरं तर मदत मागितली पाहिजे. तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. तुमच्या मित्रांशी संवाद साधला पाहिजे. नातेवाईकांशी, मुलांनी आईवडिलांशी बोलावं, आईवडिलांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. हेल्प सिकिंग ही जी बाब आहे ही समाजामध्ये कमी होते. मदत तुम्ही कमी मागताय. समाज द्यायला तयार आहे पण तुम्ही मागत नाहीये, अशी अवस्था आहे. अनेक ठिकाणी अनेक समाजसेवी संस्था आहेत. अनेक ठिकाणचे सगळे राजकीय कार्यकर्ते, नेते मंडळी असतील ती तुम्हाला मदतीला तयार असतात. तुम्ही मदत मागत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तर याच्यातून बाहेर या आणि मदतीसाठी हाक द्या. तुम्हाला समाज नक्की मदत करेल. मरायटल डिस्प्यूट्स वाढलेले आहेत. घरामध्ये नवरा बायको मुलं सतत एकत्र राहिल्यामुळे नवऱ्याला काम नाही, बायकोला घरकामामधून बराच वेळ राहतोय आणि किंवा तिच्यावर काम जास्त पडतं. याच्यामुळे प्रापंचिक अडीअडचणी वाढल्यात. घरात पैसा येत नाही, त्याच्यामुळे नवरा बायकोंमधली भांडणं वाढलेली आहेत. हा या लॉकडाऊनमुळे आणि या आजाराच्या एकंदरीत वातावरणामुळे झालेला हा परिणाम आहे. पॅरानॉइड पर्सनॅलिटीज ज्या आहेत, तर पॅरानॉइड लोकांना सतत इन्फेक्शन होईल का याची भीती वाटते. तर इन्फेक्शन होईल का, हा एक पॅरानॉइड पर्सनॅलिटीज हा एक मानसिक विकार आहे. त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. डिप्रेशनचं प्रमाण वाढलेलं आहे. अहो, त्याच्यावर उपचार आहे. तुम्ही घरातल्या घरात काहीच करत बसू नका. तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा कुठलेही डॉक्टर असू द्या. डॉक्टर, मला डिप्रेशन आलंय, तुम्ही स्पष्ट शब्दात सांगा. जसं कान दुखला तुम्ही कानाच्या डॉक्टरकडे जाता, घसा दुखला तुम्ही ENT सर्जनला दाखवता, तुमचं पोट दुखायला लागलं तुम्ही पोटाच्या डॉक्टरांकडे जाता, डोळ्याच्या डॉक्टरांकडे डोळ्यासाठी जाता. तसं मन पण दुखू शकतं. हे पहिलं मनात घट्ट विचार करा. मन सुद्धा दुखू शकतं. तर तुम्ही सायकॅट्रिस्टला फोन केलात, मानसोपचार तज्ज्ञांना फोन केलात, भेटलात म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं नव्हे. हे डोक्यातून विचार काढून टाका. होमिओपॅथीमध्ये तर भरपूर औषधं आहेत. PTSD, सिव्हिअर PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे जे पेशंट कोरोनामुक्त होऊन घरी आले, आपण टीव्हीवर बघितलं की कोरोनामुक्त होऊन घरी आले, त्यांच्यावर बाल्कनीतून लोकांनी फुलं टाकली, काहींनी ओवाळलं. ह्या चांगल्या बातम्या टीव्हीवर दिसत आहेत. परंतु त्याच्या उलट अशा हजारो बातम्या अशा आहेत की लोकांना बरं होऊन घरी आल्यानंतर समाजातल्या इतर लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना दुकानात जाऊ द्यायचं नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांना वाळीत टाकायचं. कृपया समाजातल्या सगळ्यांना, कोणीही याच्यापासून वाचू शकत नाही. कदाचित मी सुद्धा कोरोनापासून माझा बचाव करू शकणार नाही, पण याचा अर्थ आपण एकमेकाशी नातं तोडणं, एकमेकांशी मैत्री तोडणं असा नव्हे. कृपा करून त्या लोकांना आपल्या मानसिक आधाराची गरज आहे. या गरजेच्या वेळेस शेजारी म्हणून, मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून मदत करा. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असेल त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा, पण कृपा करून कोणालाही त्रास देऊ नका. चांगलं जर मदत करता येत नसेल तर निदान त्रास देऊ नका किंवा कोणाची बदनामी सुद्धा करू नका. कारण हे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर वाढल्याचं माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे. मी पुणे जिल्ह्याची आकडेवारी सांगतोय.
स्टाफ हेल्थच्या बाबतीमध्ये डॉक्टरांमध्ये ही समस्या आहे की स्टाफ हेल्थ किंवा कारखानदारांच्या मध्ये आपले कर्मचारी तर आजारी नाहीत ना, ह्या शंकेनं लोक ग्रासलेली आहेत जे मोठे उद्योगपती आहेत ते स्टाफ हेल्थचं. कारण त्यांना टेन्शन आलंय की हा जर मनुष्य दगावला तर याची जबाबदारी माझ्यावर येईल कुटुंबाची. तर याच्या बाबतीमध्ये सुद्धा कारखानदार, बिझनेसमन, हॉटेल चालक असतील यांना दबाव आलेला आहे. त्या बाबतीमध्ये दबाव वाटत असेल आपल्या डॉक्टरांना संपर्क साधा, मला फोन केला तरी चालेल. मल्टिपल टॉनिक्स घेण्याची सवय जडलेली आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून कोणी गुळवेलचा काढा तयार करतंय, कोणी आलं टेचून खाते, कोणी सुंठ उकळत बसलंय, कोणी लवंग दालचिनी वाटतंय. दिवसभर तोच उद्योग चाललाय. आणि मला अनेक महिलांनी सांगितलं की अहो आमचे हे इतकं काही उकळत ठेवतात कढण की ते एक तांब्याचं एक कप करण्यामध्ये गॅस सिलेंडर संपतोय आमचा. तर ही अवस्था बघायला मिळते सतत. म्हणजे एक तो आपल्या मोबाईलवरच एक तो जोक येतोय की डॉक्टर साहब मैं ये ले रहा हूं, मैं काढ़ा ले रहा हूं, मैं आर्सेनिक आल्ब ले रहा हूं, मैं ये गोली विटामिन ई, विटामिन सी, विटामिन अमुक खातोय तमुक खातोय. मग डॉक्टर म्हणतात बस कर पगले, अब क्या अमर हो जाएगा क्या. तर हा जोक म्हणून आपल्या फेसबुक व्हॉट्सअपवर येतोय, परंतु ही वस्तुस्थिती आहे. ह्याच्यामध्ये गव्हांकूरचा काढा सतत दिवसभरात, कोरफड कोणी आणून खातंय. तर हे उपचार तुम्हाला आवड असेल तर करत बसा, परवडत असेल तरी करायला हरकत नाही, परंतु थोडं सांभाळून करा अशी माझी सूचना राहील. सायकोटिक पेशंटचं काय झालंय, सायकोटिक पेशंट जे अँटीसायकोटिक ट्रीटमेंटवर ऑलरेडी आहेत जुने पेशंट्स, त्यांच्यामध्ये पुन्हा ब्रेकडाऊन बघायला मिळते. पुन्हा त्यांना त्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण काय झालं की लॉकडाऊनच्या काळामध्ये एकतर त्यांना सायकॅट्रिस्टचं प्रिस्क्रिप्शन 3 प्रकारच्या कॉपीज लागतात, तर ह्या उपलब्ध झाल्या नाही. मग सायकॅट्रिस्ट लोकांनी व्हॉट्सॲपवर किंवा असं टाईप करून पाठवलं, तर काही मेडिकलवाल्या लोकांनी, कारण ती अँटीसायकोटिक ड्रग्ज आहेत, ती दिली नाहीत बिचाऱ्यांना. आणि ते न दिल्यामुळे ती औषधं त्यांना मिळाली नाहीत आणि त्यांना पुन्हा त्याच समस्यांना सामोरं जावं लागतोय. मला वाटतं कुठेतरी केमिस्ट, डॉक्टर यांनी एकमेकावर थोडासा विश्वास दाखवावा आणि ही समस्या आपल्या विचाराने सोडवता येईल. त्या लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे. केमिस्ट लोकांना मी आवाहन करतो की तुमचे जुने पेशंट्स असतील तर त्यांना औषधं कृपा करून द्या. JPMR नावाचं एक टेक्निक आहे, जॅकॉब्सियन प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन. हा एक एक्सरसाइज आहे. हा एक्सरसाइज मी या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला करून दाखवणार आहे. आता होमिओपॅथीच्या उपचारांमध्ये मी शॉर्टली याच्यावर जातो. भविष्याची चिंता, ब्रायोनिया, कॅल्केरिया, चायना सल्फ, नॅट्रेमोर, फॉस्फरस सारखी औषधं आहेत ज्यांना सतत भविष्याची चिंता वाटत राहते. आत्ता या क्षणाला ज्यांना आरोग्याची चिंता वाटते की मी सतत आजारी पडेल की काय याची भीती वाटते. काली आर्स, नायट्रिक ऍसिड सारखे औषधं आहेत. गर्दीची भीती वाटते की कोरोनामध्ये सोशल डिस्टन्सिंग सांगितले, 2 गज की दूरी, ह्याच्या भीतीमुळे लोकांमध्ये जायला, दूध आणायला सुद्धा लोक घाबरत आहेत. एकोनेट आणि जेल्सिमिम नावाचं औषध आहे, हे घेतलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. गर्दीची भीती कमी होते. फिअर ऑफ डेथ, मृत्यूची भीती सगळ्यांनाच वाटते, पण त्याची तीव्रता काही लोकांमध्ये जास्त असते. एकोनाइट, आर्सेनिक, अर्जेंटम नायट्रिकम, कॅल्केरिया कार्प, जेल्सिमियम, नायट्रिक ऍसिड, प्लॅटिना, फॉस्फरस यासारखी औषधं जी आहेत ही मृत्यूची भीती कमी करतात. आणखीन तर एक फारच मृत्यूचं वेगळं सिम्पटम आहे आणि मला ते लोकांनी बऱ्याच ठिकाणी मला ऐकायला मिळालं, मी जर झोपलो तर मी मरणार म्हणून पेशंट झोपतच नाहीये. माझी पाठ टेकली आणि जर का माझे डोळे झाकले तर मी सकाळी उठणारच नाही. ह्या भीतीमुळे जे ग्रस्त आहेत, लेडम पल्सेटर नावाचं एक औषध आहे होमिओपॅथीमध्ये, त्याचे 4 थेंब घेतले तर ही भीती जाईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटा. आजाराची भीती, आता हा कोरोना मला पण होणार. काली कार्प, फॉस्फरस, सेपिया, अर्जेंटम नायट्रिकम सारख्या औषधं घ्या. आजाराची भीती सुद्धा तुमच्या मनातून निघून जाईल. काहीतरी वाईट घडणारच आहे आमच्या घरामध्ये किंवा देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, तर ह्याची जर भीती वाटत असेल तर कार्बोव्हेज, नाट्रम म्युराटिकम, कॉस्टिकम, फॉस्फरस, इलियमटिक सारखी औषधं आहेत, त्यांचा वापर करू शकता. फेल्युअर इन बिझनेस, माझा बिझनेसमध्ये आता प्रचंड तोटा होणार आणि मी आता डबघाईला येणार माझा सगळा व्यवसाय, ही जर भीती असेल तर सोरायनम नावाचं औषध आहे.
सोरॅनम हे औषध कमी पोटॅन्सीमध्ये नाही घ्यायचं. 1 ml म्हणजे 1000 किंवा 10,000 पॉवरमध्ये घ्या, एकच डोस घ्या आणि आठवड्याभरानंतर पुढचा डोस घ्या. अंधकारमय भविष्य जर वाटत असेल, अंधकारमय भविष्यासाठी ॲनाकार्डियम ओरिएंटाले म्हणजे बिब्यापासून तयार केलेलं हे औषध आहे. ॲनाकार्डियम, चायना सल्फ, सोरॅनम आणि फॉस्फरस आणि पल्सेटिला ही महत्वाची औषधं आहेत. लोकांची भीती, घरात कोणी आलं तरी माणसं ती जागा सॅनिटाईज करतात लगेच गेल्यानंतर. पाहुण्यांची दरवाजात चप्पल जिथं टाकले त्यांनी तिथं लगेच सॅनिटायझरनं धुवून काढतात, साबणाचे पाणी टाकतात. एवढी जर भीती वाटत असेल तर हायोसायमस, लाइकोपोडियम, नाट्रमकार, रस्टॉक सारखी औषधं आहेत. फिअर ऑफ पॉव्हर्टी, अहो तुम्ही विचार कराल ना, तुमच्या मनात ज्या गोष्टी चाललेल्या आहेत मी त्याच गोष्टी बोलते. तुम्हाला वाटेल डॉक्टर नाही कसं माहिती, हे पुस्तकांमध्ये लिहून ठेवलंय हो होमिओपॅथीच्या. गरिबीची भीती, फिअर ऑफ पॉव्हर्टी, गरीब आपण होणार, आता आपल्या गाडी बंगला सगळं विकायला लागणार, ही भीती मनामध्ये येणं. ब्रायोनिया, कॅल्क्रिया फ्लूर, सोरॅनम सारखी औषधं आहेत. फिअर ऑफ इन्फेक्शन, मला इन्फेक्शन हे संक्रमण मला सुद्धा होणार, ह्याची नुसती भीती आहे, होत नाहीये पण भीती वाटते. त्याच्यासाठी बोरॅक्स, ब्युफोराना, कॅलाडियम, लॅकॅसिस सारखं औषध आहे. फिअर ऑफ इन्सॅनिटी, आता मला 100% डॉक्टर वेडच लागणार आहे, वेड लागणार. तो आरशात बघतो, तो मोबाईलच्या सेल्फी कॅमेरामध्ये बघत असतो वेगळ्या वेगळ्या अँगलनं की मी वेडा तर दिसत नाहीये ना. तो इतरांना विचारतो मी कसा दिसतोय, वेडा तर दिसत नाहीये ना. ही जर भीती वाटत असेल तर कॅल्केरिया, कॅनॅबिस इंडिका, गांजापासून औषध तयार केलेलं आहे. कॅनॅबिस इंडिका, पल्सेटिला, स्ट्रॅमोनियम धतुरा, धोत्र्यापासून तयार केलेलं औषध आहे. आपली ही भीती सुद्धा कमी होईल. अति दुःख होणं म्हणजे जर कोरोनामुळे घरामध्ये एखादी दुर्घटना घडलेली असेल, पण अति दुःख, कारण जर कमवतं किंवा असं कोणी व्यक्ती गेलं तर दुःख हे स्वाभाविक असतं. कमवतच असं नव्हे, घरातलं कुटुंबातलं कोणीही गेलं तरी ते गोष्टी स्वाभाविक असतात. आणि लोक कोरोनामुळे जर झालं तर लोक येत नाहीयेत, लोकांशी संवाद होत नाही, कोणी भेटायला येत नाहीये, हे सुद्धा चुकीचं आहे. तर ह्याच्यामुळे काय होतंय, त्या लोकांनी ऑरम मेटालिकम, इग्नेशिया, फॉस्फरिक ॲसिड, पल्सेटिला, कॉस्टिकम, लॅकॅसिस, टॅफिसॅग्रिया यासारख्या औषधांचा जर उपयोग केला तर आपल्याला आपलं दुःख हलकं नक्की होईल. आणि मग कोणाशी तरी बोला, कम्युनिकेट व्हा, संवाद साधा, तो फार महत्वाचा आहे. क्वारलसम, भांडणं होणं किंवा जीव तोडून भांडावं असं वाटतंय, सारखाच राग येतोय, म्हणजे पूर्वी एकदम शांत असणारी व्यक्ती आता मात्र घरामध्ये भांड्यांचा, फर्निचरचा सगळ्याचा आवाज येतोय, ओरडण्याचा आवाज येतोय घरामधून. ऑरम मेटालिका, इग्नेशिया, नक्सोमिका, पेट्रोलियम, सल्फर, टॅरेंट्युला क्युबेन्सिस ही औषधाचा वापर करा. भांडणाचं प्रमाण कमी होईल, स्वतःच्या रागावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. मेंटल डिप्रेशन, जर डिप्रेशन वाटत असेल, मानसिक थकवा आणि डिप्रेशन वाटत असेल तर एकोनाइट, आर्सेनिक, ऑरम मेटालिकम, सेपिया, कॉस्टिकम, लॅकॅन, झिंकमेट, थुजा, व्हेरॅट्रमाल, प्लॅटिना, पल्सेटिला, फॉस्फरस सारखी औषधं वापरून बघा. सुसायडल थॉट्स जर मनात येत असतील, आत्महत्येचे विचार मनात येत असतील, बंधू आणि भगिनींनो, मी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो, जर असे विचार मनात येत असतील तर एकतर आपल्या होमिओपॅथी तज्ज्ञांशी संपर्क करा, किंवा सायकॅट्रिस्ट आपले कोणी मित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, किंवा आपले डॉक्टर असतील त्यांच्याशी संपर्क करा. परंतु घरात बसून कृपया राहू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या काळामध्ये मला नेहमी हे वाटायचं की मी याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, परंतु हा योग कधी आला नाही. आत्ता तो योग या कोरोनाच्या निमित्तानं आलेला आहे. अहो, शेतकऱ्यांनी तर फार हालापेष्टा सहन केलेल्या आहेत. आपल्याला 4 महिन्याचा लॉकडाऊन आणि 4 महिन्याची आर्थिक विवंचना निघून जाईल. आत्महत्येने प्रश्न सुटणार नाहीत, आत्महत्येने प्रश्न फार गंभीर होणार आहेत, फक्त ते सोडवायला तुम्ही नसणार आहे, एवढाच फरक. पण मागच्या लोकांना फार त्रास त्याचा सहन करावा लागतो. जर हे विचार आले तर डॉक्टरांना संपर्क साधा, किंवा ही औषधं काही मी सांगतो. ऑरम मेटालिकम, ऑरम मूर, ऑरम मेटालिकम हे सोन्यापासून तयार केलेलं औषध आहे. सोन्यासारख्या माणसांसाठी सोन्यासारखं औषध ऑरम मेटालिकम. नाट्रम सल्फ, नक्सोमिका हे औषधांचा तुम्ही वापर करू शकता. विपिंग टेंडन्सी किंवा विपिंग टिअरफुल मूड, ओक्साबोक्शी रडावं असं वाटतंय, खूप रडायला येते, खूपच डॉक्टर सहन होत नाही इतकंच, आणि रडतोय पेशंट, कोणी जर रडत असेल तर खालच्या मी सांगतो त्या औषधांचा वापर करा. एपिस मेलिफिका, कॅल्केरिया सल्फ, कॉस्टिकम, ग्राफायटिस, इग्नेशिया, लॅकॅन, नाट्रमूर, पल्सेटिला, व्हरॅट्रम आल, सल्फर,
या औषधांचा वापर करा. मला वाटतं मी बऱ्याचशा मानसिक ज्या सध्याच्या संभाव्य गोष्टी आहेत या संभाव्य गोष्टींवर बोललेलो आहे. एक ते JPMR टेक्निक मी आपल्याला करून दाखवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आलेला मानसिक ताण तात्काळ कमी होऊ शकतो. तो व्यायाम मी करून दाखवण्याच्या अगोदर एक शेवटची गोष्ट सांगतो. एका वर्गामध्ये 2 विद्यार्थ्यांचं भांडण होतं, मुलांचं भांडण होतं आणि ते गुरुजींना कळलेलं असतं की हे दोघं एकमेकाशी बोलत नाहीत, अगदी जिवलग मित्र पण ते बोलत नाहीयेत एकमेकाशी. काहीतरी चिमटा काढला, माझं कर्कटक मोडलं, पेन्सिल तोडली, अशी शाळेतली भांडणं, पण ते एकमेकाशी बोलत नाहीत आणि ते दोघंही अस्वस्थ आहेत कारण आपण बोलत नाही एकमेकाशी म्हणून. तर त्यांनी काय केलं, शनिवारचा दिवस असतो, शनिवारी ते त्या दोघांना बोलवतात गुरुजी आणि गण्या नावाचं एक टपोरी पोरगा आणखीन वर्गामध्ये असतं, उडाण टप्पू, त्याला पण बोलवतात. तिघांना 3 पिकलेले पेरू देतात आणि गुरुजी सांगतात तुम्ही तिघांनी पण मला सोमवारी सांगायचं पेरू कसा वाटला ते, पण हा पेरू तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचा उशाशी आणि मला सांगायचं सोमवारी. तिन्ही मुलं जातात आणि सोमवारी गुरुजी बोलवतात तिघांना सुद्धा. काय रे तुझ्या पेरूचं काय? तो म्हणाला गुरुजी पेरूचा तुम्ही पिकलेला पेरू दिला, शनिवारी पेरू दिला, त्याच्या वासानं मला जेवणच नाही केला आणि रविवारी तर तो आणखीन जास्त पिकला, तो उशाला तुम्ही ठेवायला सांगितलं पण त्या पेरूच्या वासानं मला रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्याला ज्याच्याशी भांडण झालं त्याला पण बोलवलं, तुला रे काय वाटतं? म्हणाला अहो मला त्या वासानं उलट्या व्हायला लागल्या आणि मला शनिवारपासूनच झोप नाही आणि रविवारी पण मला झोप नाही. आणि जो गण्या उडाण टप्पू होता त्याला विचारलं तुझ्या पेरूचं काय? तो म्हणाला आता तुम्ही गुरुजी एवढा पिकलेला पेरू दिला, मी लगेच कापला आणि सगळ्या मित्रांना वाटून टाकला, मी पण खाल्ला. गुरुजी म्हणाले बघा अरे तो वास येणारा पेरूमुळे जर तुमची झोप जाते, तो पेरू तुम्ही जवळ ठेवायचाच नव्हता, तो टाकून द्यायला हवा होता. तसे हे विचार जे तुम्हाला टाकून द्यायचे, पिकलेल्या पेरू सारखे जर जपून ठेवलेत तर तुम्हाला त्या पेरूच्या वासासारखं होईल, तुम्हाला झोप लागणार नाही. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, पण कृपा करून कुठलेही वाईट विचार मनात आणू नका. मी तो एक्सरसाइज तुम्हाला करून दाखवतोय, तो बघा. रोजचा स्ट्रेस आणि ताणतणाव ज्यांना असतो, ज्यांना IT मध्ये काम असतं, खूप हाय प्रेशर जॉब असतात किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण झोपून पण हा एक्सरसाइज करू शकता किंवा ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या आहे त्या ऑफिस चेअरवर सुद्धा करता येईल. मी दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवतो. JPMR इज अ जॅकॉब्सियन प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन टेक्निक. हे बरेचसे सायकॅट्रिस्ट जे आहेत, मानसोपचार तज्ज्ञ मंडळी, तर ज्यांना माहिती आहे ती लोक हा उपाय सुचवतात. त्यातला एक प्रकार तुम्हाला मी करून दाखवतो. खूप सोपा आहे. सरळ झोपायचं, फार वेगळं काही करायचं नाहीये. झोपा, सगळे स्नायू रिलॅक्स सोडा, मन एकाग्र करा थोडस आणि मान, डोकं जमिनीवर दाबायचंय आणि छाती थोडीशी उचलायची आहे. होतं काय की स्ट्रेसमुळे मी जसं कंबर खचणे म्हटलं त्याच्यामध्ये स्नायू स्पॅझम मध्ये जातात आणि पाठ आणि सगळं अंग दुखत असतात आणि मानसिक ताण वाढतो. फक्त डोकं दाबा, छाती उचला, थोडीशी 2 इंच जमिनीपासून उचला, 10 आकडे मोजा, सोडून द्या. पुढची स्टेप आहे, मूठ अशी अंगठा आतमध्ये घ्या, घट्ट आवळा आणि मूठ फक्त दाबा, जमिनीवर अशी दाबा आणि खांदा शोल्डर उचला थोडा. हाताच्या सुद्धा स्नायू सगळे रिलॅक्स होतील. ही दुसरी स्टेप झाली. 3च स्टेप्स आहेत त्याच्या. आता टाचा ज्या आहेत त्या टाचा जमिनीवर दाबायच्या आणि किंचित कंबर 1 इंचभर उचलायची आहे. फक्त पाय सरळ ठेवून किंचित कंबरवर उचला, 10 आकडे मोजा आणि सोडून द्या. डोकं दाबायचं, त्याच्यानंतर मूठ अशी दाबायची, 10 आकडे मोजायचे, टाच दाबायची, 10 आकडे मोजायचे. गर्भावस्थेमध्ये बाळ असं असतं, त्यामुळे
हे जॉईंट इकडे फोल्ड होतात, पायाचे जॉईंट मागच्या बाजूला फोल्ड होतात, बाळ असं असतं. तर हे सगळे पाठीमागचे सगळे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी आणि मानसिक थकवा जाण्यासाठी याचा उपयोग होतो. ऑफिसमध्ये मान फक्त अशी दाबा, 10 आकडे मोजा, डोकं दाबायचं भिंतीवर, 10 आकडे मोजा, सोडून द्या. खुर्चीवरच बसल्या खुर्चीवरच अशा मुठी आवळून खुर्चीवर दाबा, 10 आकडे मोजा, सोडून द्या. बसल्या टाचा जमिनीवर दाबून धरा, 10 आकडे मोजा, सोडून द्या. हे JPMR टेक्निक आहे. याचा वापर करा. तणावमुक्त राहा, आनंदी राहा. कोरोनावर आपण नक्की मात करू. पाहत राहा पुरंदर न्यूज चॅनल. धन्यवाद.